Hello students, today we will start retirement of partner. The accounting process of retirement of partners is similar to admission of partner, but there is some difference, so we will discuss it today. Retirement from partnership means ceasing to be a partner in a firm, म्हणजे धंद्यातून बाहेर पडणे. ओके. And so retiring partner is entitled to his claim in the business while going out from the business. पार्टनरशिप फर्ममधनं बिझनेसमधनं पार्टनर रिटायर होतो, ते ॲज पर ॲग्रीमेंट होतो. और इन पार्टनरशिप ॲट विल द पार्टनर हॅज टू गिव ए रिटर्न नोटिस टू द रिमेनिंग पार्टनर ऑफ हिज डिसिजन ऑफ रिटायरमेंट. ओके. रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिपमुळे जुनी ओल्ड पार्टनरशिप संपते आणि न्यू पार्टनरशिप निर्माण होते अमंग द रिमेनिंग और कंटिन्यूइंग पार्टनर्स. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स. ओके. In retirement of partner, following adjustments are required. There will be change in profit sharing ratio, that is deciding new profit sharing ratio between the remaining partners excluding the retiring partner. Then there is valuation of goodwill and adjustment of goodwill. Then revaluation of assets and liabilities just like admission. Reserves and undistributed profits and losses will be distributed between all partners, कारण रिटायरिंग पार्टनर्सला सुद्धा त्याचा शेअर मिळाला पाहिजे. म्हणून ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण रिझर्व आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हा ओल्ड पार्टनर्सना देतो, न्यू पार्टनर जो ॲडमिट होत असतो त्याला देत नाही. रिटायरमेंटमध्ये आपण रिझर्व्स आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीजमध्ये जो लॉस किंवा प्रॉफिट होईल तो सगळ्या पार्टनर्सना देणार आहोत, म्हणजे इन्क्लुडिंग रिटायरिंग पार्टनर. कारण रिटायरिंग पार्टनर हा रिटायर होण्याच्या आधी त्याचे सगळे क्लेम्स घेऊन किंवा त्याचा लॉस बेअर करून मगच धंद्याबाहेर पडणार आहे, असं त्याचं लॉजिक आहे. देन कॉम्प्युटेशन ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इंटरेस्ट अँड पेमेंट टू द रिटायरिंग पार्टनर. त्याचे जे सगळे क्लेम्स असतील ते मिळून त्याचे रिटायरिंग पार्टनरचं किती पेमेंट दिलं पाहिजे त्याला बाहेर पडताना ह्याचं कॉम्प्युटेशन आपल्याला करावं लागेल. आणि ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल बिटवीन द रिमेनिंग पार्टनर्स ॲज पर देअर ॲग्रीमेंट. ओके. Now, here we have to determine new profit sharing ratio between the continuing partners, excluding retiring partner. Retiring partner सोडून आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑन रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर इज द रेशो इन विच the remaining partners or continuing partners decide to share future profits and losses. Because as a result of retirement of partner, the remaining or continuing partners gain a part of retiring partner's share of profit. रिटायरिंग पार्टनर धंद्यातून बाहेर पडतो म्हणजे उरलेले पार्टनरना त्याचा शेअर ऑफ प्रॉफिटचा गेन होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. सो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स विल बी देअर ओल्ड शेअर प्लस ॲक्वायर्ड शेअर. रिटायर होणाऱ्या पार्टनरचा जो ॲक्वायर्ड शेअर असेल तो शेअर प्लस ओल्ड शेअर यांचे ॲडिशन असा त्यांचा न्यू शेअर असणार आहे. ओके. वाईल कॅल्क्युलेटिंग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अपॉन रिटायरमेंट देर आर सम कंडिशन्स. फर्स्ट कंडिशन इज व्हेन वन पार्टनर रिटायर्स अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अमंग द रिमेनिंग पार्टनर्स इज नॉट गिवन देअर. अँड सेकंडली समटाइम्स when the remaining partners acquire share of the retiring partner in a specified ratio. This will be the case second. We'll discuss it afterwards. In retirement we have to calculate gaining ratio. Gaining ratio means the ratio in which the remaining partners acquired the share of the retiring partner, or obviously in case of death deceased partner. म्हणजे जो पार्टनर धंद्यातून रिटायर होतो किंवा डेथमुळे जो पार्टनर धंद्यातून बाहेर जातो त्याचा जो शेअर असतो तो कंटिन्युइंग पार्टनर्सना मिळतो, म्हणून त्या रेशोला गेनिंग रेशो असं म्हणतात. सी द डिफरन्स बिटवीन सॅक्रिफायझिंग रेशो अँड गेनिंग रेशो. सॅक्रिफायझिंग रेशो in which the
It is the ratio in which old partners have agreed to sacrifice their share in profit in favor of new or incoming partner. याचा अर्थ आहे सॅक्रिफायसिंग रेशोमध्ये नवीन पार्टनर ॲडमिशन होते नवीन पार्टनरची, त्यामुळे जुन्या पार्टनर्सना आपला शेअर ऑफ प्रॉफिट त्याच्याशी शेअर करावा लागतो, म्हणजे आपला थोडासा शेअर ऑफ प्रॉफिट सॅक्रिफाईस करावा लागतो. सो दिस रेशो इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो इन ॲडमिशन ऑफ पार्टनर, means old ratio minus new ratio. Okay, now gaining ratio, it is the ratio in which remaining partners acquire the outgoing partner's share. आउटगोईंग पार्टनरचा जो शेअर असतो, रिटायर होणाऱ्या पार्टनरचा जो शेअर असतो, तो शेअर जुन्या कंटिन्युईंग पार्टनर्सना मिळणार आहे आणि त्यांचा गेन वाढणार आहे. सो दिस रेशो इज कॉल्ड ॲज गेनिंग रेशो. दिस रेशो इज new ratio minus old ratio. Objective: sacrifice ratio is calculated to determine the amount of compensation to be paid by the incoming partner to the sacrificing partners as premium for goodwill. सॅक्रिफाईस रेशो का काढला जातो, तर इन्कमिंग पार्टनर म्हणजे न्यू पार्टनर जो असतो ॲडमिशनमुळे येणारा, त्या न्यू पार्टनरनी किती कॉम्पेन्सेशन पेड करायचं आहे ॲज प्रीमियम फॉर गुडविल टू द ओल्ड पार्टनर्स, इन विच रेशो. For determination of this ratio we have to calculate sacrifice ratio. Gaining ratio काय आहे बघा, it is calculated to determine the amount of compensation to be paid by the continuing gaining partners to the outgoing partner for goodwill. जो बाहेर पडणारा पार्टनर आहे त्याला किती कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे, तो बाहेर पडतो त्यामुळे त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट कंटिन्युईंग पार्टनर्सना मिळणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज गेनिंग रेशो. ओके, sacrificing ratio is calculated at the time of admission of partner or change in profit sharing ratio, and gaining ratio also is calculated at the time of retirement or death of partner or change in profit sharing ratio. Sacrificing ratio, as I have discussed earlier, sacrificing ratio is equal to old ratio minus new ratio, and gaining ratio is equal to new ratio minus old ratio. Okay, now we will see two cases, means various cases of new profit sharing ratio in case of retirement of partner. As I have discussed earlier, case 1 is when the one partner retired from the firm and new profit sharing ratio among the remaining partners is not given. When a partner retires or dies and new profit sharing ratio among the remaining partners is not given in the problem, then it is presumed that the remaining partners will share profits and losses in their old ratio. So to calculate new profit sharing ratio, we have to simply strike out the share of retiring partners, and the remaining ratio will be the ratio of continuing partners. Okay, see the example. Suppose A, B and C are partners sharing profits and losses in the ratio of 3:2:1. If A retires, then B and C will share future profits in the ratio of 2:1. That is after cancelling A's ratio, that is 3, from the total ratio 3:2:1. 3:2:1 मधून 3 हा एचा शेअर काढून टाकला की 2:1 रेशो उरतो. या रेशोमध्ये बी किंवा सी फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअर करणार आहेत असा अर्थ होतो. It means that A's share of profit is taken up by B and C in their profit sharing ratio of 2:1. So in this case gaining ratio will also be 2:1. Okay, in the same example, if B retires, the ratio will be 3:1. If C retires, the ratio will be 3:2, and same will be the gaining ratio. Okay, so in such cases gaining ratio is equal to old ratio between the remaining partners. Now see, we will solve some examples. See this first illustration. Madhu, Neha and Tina are partners sharing profits in the ratio of 5:3:2. Calculate the new profit sharing ratio and gaining ratio if Madhu retires, Neha retires, Tina retires. Okay, this example is very easy. See the solution. Profit sharing ratio between Madhu, Neha and Tina is 5:3:2. If Madhu retires, the new ratio and gaining ratio will be 3:2 after cancelling Madhu's share from the above ratio, that is 5. Then if Neha retires, we have to cancel Neha's share, so
new ratio and gaining ratio will be 5:2, and if the last partner Tina retires, the new ratio and gaining ratio between Madhu and Neha will be 5:3. Okay, now see this second illustration. X, Y and Z are partners sharing profits in the ratio of 1/2, 2/5 and 1/10. Find the new ratio of remaining partners if Z retires. This ratio is between X, Y and Z is 1/2, 2/5 and 1/10. So we have to make the denominator same by taking LCM, which will be 10 here. So 1/2 चा डिनॉमिनेटर आपल्याला 10 करायचा आहे. सो 2 × 5 इज इक्वल टू 10. सो 1 × 5. इन दिस वे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून जो रेशो काढू आपण तो येतो आहे 5:4:1. देअरफॉर इफ Z रिटायर्स, द न्यू रेशो बिटवीन X अँड Y इज 5:4. म्हणजे ज्या वेळेला फ्रॅक्शन्समध्ये रेशो दिलेला असेल त्यावेळेला डिनॉमिनेटर सेम करून जो रेशो येईल त्या रेशोमधला जो पार्टनर रिटायर होतो आहे त्याचा रेशो कॅन्सल केला की आपल्याला न्यू रेशो आणि गेनिंग रेशो मिळणार आहे वेन डिफरंट रेशो इज नॉट गिवन इन द प्रॉब्लेम. ओके, नाउ सी द थर्ड illustration. A, B and C are partners sharing profits and losses in the ratio of 1/5, 1/3 and 7/15 respectively. Calculate the new profit sharing ratio if B retires. First, from these fractions 1/5, 1/3 and 7/15, we have to make the denominator same, and we can make the denominator 15. So the ratio will be 3/15, 5/15, 7/15, means 3:5:7. And from this ratio, if B retires, then the remaining ratio will be 3:7. So new ratio and gaining ratio will be 3:7 in this case. Okay. Now the second condition, case 2. When the remaining partners purchase or acquire the share of retiring partner in a specified ratio. See, it is possible that the remaining partners may decide to acquire the share of profit from the retiring partner in a specified decided ratio. In this case, the acquired share is to be added in their old share so that we will get their new share. लक्षात घ्या, ज्यावेळी रिटायरिंग पार्टनर जातो त्यावेळी तो त्याचा शेअर जुन्या पार्टनर्सना देतो. आपल्या आधीच्या केसमध्ये जुने पार्टनर्ससाठी वेगळा काही गेन असणार आहे का, ते कोणत्या स्पेसिफिक रेशोमध्ये शेअर करणार आहेत काही दिलेलं नसायचं. पण या केसमध्ये स्पेसिफिक रेशोमध्ये ते रिटायर होणाऱ्या पार्टनरचा शेअर घेणार आहेत, म्हणजे त्यांच्या जुन्या शेअरमध्ये नवीन पार्टनरचा त्यांचा शेअर जो त्यांना मिळणार आहे तो ॲड होणार आहे आणि मग त्यांचा न्यू रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. सो विल सी सम एक्झाम्पल्स हिअर. सी दिस इलस्ट्रेशन. अलका, हरप्रीत अँड श्रेया आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 3:2:1. Alka retires and her share is taken up by Harpreet and Shreya in the ratio of 3:2. Calculate the new profit sharing ratio. See here, Alka ही रिटायर होती है and her ratio is 3/6, and this ratio will be taken by the remaining continuing partners in the ratio of 3:2. This is given in the problem. म्हणजे अलकाचा जो 3/6 हा शेअर आहे, हा शेअर जो आहे तो हरप्रीत आणि 3/6 हा शेअर हरप्रीत आणि उरलेली जी पार्टनर आहे श्रेया ती 3:2 या रेशोत घेत आहेत, म्हणजे 3/5 आणि 2/5 या रेशोमध्ये घेत आहेत. ओके, सो हरप्रीतचा गेन किती असेल बघा, तर 3/6 हा अलकाचा म्हणजे रिटायरिंग पार्टनरचा शेअर इंटू 3/5, दॅट इज 9/30 और 3/10. 9/30 3ने डिवाइड केलं की 3 3 चा 9 अँड 3 10 चा 30. सो हरप्रीत's गेन विल बी 3/10. शेअरचा गेन किती असेल तर 2/5 ऑफ अलकाच शेअर. ओके, सो अलकाचा शेअर 3/6 इंटू 2/5 दॅट इज 6/30 मीन्स 2/10. सो their gaining ratio will be 3/10
is to 2 upon 10, that is 3 upon 2. Now this gain will be added in their old ratio. Then we will get their new ratio. Understood? त्यांचा जो जुना शेअर आहे तो हरप्रीतचा ओल्ड शेअर आहे 2/6 प्लस तिला गेन होणार आहे 3/10. सो दॅट विल बी ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम करून घेऊन ॲडिशन केले डिरेक्टली. तुम्ही सॉल्व करताना नोटबुकमध्ये करून दाखवायचं आहे कसं केलं ते. सो 19/30 इज हरप्रीत's न्यू शेअर अँड श्रेया's न्यू शेअर विल बी हर ओल्ड शेअर 1/6 प्लस हर न्यू शेअर which she is gaining from retiring partner is 2/10. Addition is 11/30. So new profit sharing ratio between the remaining partners after retirement of Alka will be 19/30 is to 11/30, that is 19 is to 11. Understood? Now next example. A, B and C were partners sharing profits in the ratio of 5:4:3. B retired and his share was equally divided between A and B. Second partner B is retiring. His share here is 4/12 and this share was divided equally between A and C. Calculate the new profit sharing ratio of A and C. Now see the solution. ॲक्च्युली हे सॉल्व करणं खूप सोपं आहे. आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वगैरे सगळं कसं काढायचं आहे ॲडमिशनमध्ये शिकलेलोच आहोत. B's share is 4/12 as I have discussed earlier and A and C acquiring B's share equally. So A's gain will be half of 4/12. So 4/12 into half, that is 1/2. So it is 2/12, that is 1/6. C's gain half of B's share. So 4/12 into half is equal to 2/12 or 1/6. So gaining ratio is 1/6 is to 1/6, that is 1:1. Now we will calculate their new share by adding this gain into their old share. So A's new share will be old share plus gaining is gaining. So old share is 5/12 plus 2/12 his gain, that is 7/12. And in case of C, his old share 3/12 plus new share, that is his gain is 2/12, so 5/12. So new profit sharing ratio is 7/12 plus 7/12 is to 5/12, that is 7:5. Okay, next problem now. Murli, Naveen and Om Prakash are partners sharing profits in the ratio of 3/8, 1/2 and 1/8. Murli retires and surrenders 2/3 of his share in favor of Naveen and remaining share in favor of Om Prakash. Calculate new profit sharing ratio of the remaining partners. See, Murli's share is 3/8 and Murli surrenders 2/3 of his share in favor of Naveen. Means remaining 1/3 share of in favor of Om Prakash. Understood? So Naveen and Om Prakash acquired Murli's share in the ratio of 2/3 and 1/3, that is 2:1. Now Naveen's gain is equal to Murli's share, that is 3/8 into 2/3, that is 2/3. So the answer is 2/8. Om Prakash gain is 1/3 of Murli's share, so 3/8 into 1/3, so it is 1/8. So gaining ratio will be 2:1. Now Naveen's new share will be old plus gain and Om Prakash new share will be old ratio plus gain. So the new profit sharing ratio is 3/4 is to 1/4. So the answer is 3:1. Now see the next problem. A, B and C are partners sharing profits in the ratio of 5:3:2. B retires and surrenders 1/9 from his share in favor of A and remaining in favor of C. Calculate new profit sharing ratio and gaining ratio. C, the retiring partners, that is B, his share is 3/9, that is 1/3. B surrenders 1/9 from his share in favor of A
So remaining share obviously will be surrendered to partner C. So A's gain is 1/9 and C's gain will be 1/3 minus 1/9, that is 2/9. Understood? So gaining ratio will be 1:2. त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला काहीच काढायचं नाही बघा. त्यांनी असं सांगितलं आहे की त्याच्या शेअरमधनं 1/9 एला दिलं जाणार आहे, उरलेला सीला दिला जाणार आहे. ओके. सो त्याचा शेअर जो आहे त्याच्यामधून 1/9 वजा केलं आहे की उरलेला शेअर सीला मिळणार आहे. त्या पद्धतीने इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याच्या शेअरच्या 1/9 नाही, त्याच्या शेअरमधून 1/9 हे लक्षात ठेवा. जर 1/9 ऑफ हिज शेअर असं असतं तर आपण बीचा शेअरला 1/9 मल्टिप्लाय करून गेन किती ते काढलं असतं. लक्षात येते तुमचा फरक. पण 1/9 फ्रॉम हीज शेअर असं सांगितलं आहे, म्हणून त्याच्या शेअरमधनं 1/9 एला आणि 1/9 मायनस करून उरलेले सीला असं कॅल्क्युलेट केलं. अँड दॅट रेशो विल बी देअर गेनिंग रेशो. अँड फ्रॉम दॅट यू कॅन कॅल्क्युलेट एज न्यू रेशो बाय ॲडिंग गेन टू हिज ओल्ड शेअर अँड सीज न्यू शेअर विल बी ओल्ड शेअर प्लस gain also. So in this way calculate the new profit sharing ratio, which is 5:4 in your notebook. Now there is case third. See the case third. Actually case third असं काही वेगळं मेन्शन करण्याची गरज नाही, हे तुम्हाला कळेलच, पण ते वेगळं मेन्शन केलं आहे मी कारण केस थर्ड इज when the entire share of retiring partner is taken by only one partner. काही वेळेला रिटायरिंग पार्टनरचा सगळा शेअर एकच पार्टनर घेतो, त्यामुळे त्यालाच फक्त गेन होतो आणि त्याचाच गेनिंग रेशोचे असतो. उरलेल्या पार्टनरचा रेशो अनचेंज्ड असतो. सी द एक्झाम्पल. एक्स, वाय अँड झेड आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 2:1:2. झेड रिटायर्स अँड हिज शेअर इज एंटायरली टेकन बाय वाय. फाइंड आउट द न्यू शेअर. शेअर टेकन बाय वाय फ्रॉम झेड इज 2/5. ओके. सो बघा झेडचा शेअर जो आहे तो 2/5 आहे आणि तो सगळ्याचा सगळा वाय घेणार आहे. त्यामुळे एक्सचा न्यू शेअर काहीच बदलणार नाही, तो तसाच्या तसा राहील, दॅट इज 2/5. वायज न्यू शेअर विल बी ओल्ड शेअर, त्याचा 1/5 प्लस झेडचा मिळालेला 2/5. सो हिज शेअर विल बी 3/5. सो न्यू रेशो विल बी 2:3. In this problem there is gain for only one partner. Then this is case 4 when new ratio of remaining partners is given. Sometimes in the problem new ratio of remaining partners is given, म्हणजे कोणी किती घेतला असं न सांगता decided new share will be given in the problem. Okay. Then gaining ratio is calculated by deducting the old ratio from new ratio. जसं आपण फॉर्म्युला मगाशी बघितला, gaining ratio will be new ratio minus old ratio. See this illustration. Ranjana, Sadhana and Kamana are partners sharing profits in the ratio of 4:3:2. Ranjana retires. Sadhana and Kamana decided to share profits in future in the ratio of 5:3. Calculate the gaining ratio. See here. Sadhana's gain will be new share minus old share. Kamana's gain will be new share minus old share. So it is 21/72 is to 11/72. So the gaining ratio of these partners will be 21:11. Okay. So in this way we have discussed all the conditions of calculating new profit sharing ratio after retirement of the retiring partner or death of one partner. आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये अशा पद्धतीने न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किंवा गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस व्हॅल्युएशन अँड ॲडजस्टमेंट ऑफ गुडविल इन रिटायरमेंट. नाऊ यू हॅव टू सॉल्व एव्हरीथिंग इन युअर नोटबुक अँड इफ देर इज एनी डाऊट यू कॅन आस्क. ओके, दॅट्स ऑल.